दीपभव मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया या यूट्यूब चॅनलवर. मागील व्हिडिओमध्ये आपण आपल्याला जे BLO ॲपमध्ये एक नवीन जी टॅब ॲक्टिव्ह झालेली आहे, त्या टॅबवरती आपल्याला जे मॅपिंग ऑफ इलेक्टोर विथ प्रिव्हियस SIR यावरती जे काम करायचं आहे, हे काम करण्यासाठी आपल्याला जी 2002ची मतदार यादी लागणार होती त्यावेळेसची, ती कशी डाउनलोड करायची हे आपण पाहिलं होतं. त्या व्हिडिओची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओसुद्धा आपण पाहू शकता. तर आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की प्राथमिक स्तरावरती मॅपिंग आपल्याला कसं करायचं आहे. आपलं BLO ॲप ओपन केल्यानंतर सर्वात खाली आपण इथे आल्यानंतर स्क्रॉल केल्यानंतर इथे आपल्याला मॅपिंग ऑफ इलेक्टोर्स विथ प्रिव्हियस SIR ही टॅब दिसते. या टॅबवरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर 2 टॅब दिसतात बघा. मॅप इलेक्टोर विथ प्रिव्हियस SIR आणि त्याच्या खाली आहे मार्क इलेक्टोर फॉर सेल्फ ॲज प्रोजेनी. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त वरच्या जी टॅब आहे त्याबद्दल माहिती करून घेणार आहोत. तिथे काम आपल्याला कसं करायचं आहे. मॅप इलेक्टोर विथ प्रिव्हियस SIR यावरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या या सध्या ॲपमध्ये जे काही आपले मतदार आहेत त्या सर्वांची माहिती इथं आपल्याला दिसणार आहे आणि या मतदाराचं आपल्याला मॅपिंग करायचं आहे. मॅप इलेक्टोर. प्रत्येक मतदाराच्या खाली इथे ही आपल्याला निळी टॅब दिसत आहे. त्याचबरोबर इथं क्लिक हिअर टू व्ह्यू कलर कोड याला जर आपण इथे क्लिक केला तर इथे आपल्याला दिसते बघा मॅप बाय BLO आणि मॅप बाय सिस्टीम. मॅप बाय BLO याच्यासाठी फिक्कट हिरवा रंग येणार आणि मॅप बाय सिस्टीम असेल तर तिथे फिक्कट निळसर रंगामध्ये ते नाव दिसणार आहे. आणि मॅप बाय सिस्टीम यामध्ये जो फिक्कट निळा रंग दिसणार आहे त्या नावाचा, तर ते केव्हा दिसणार आहे, तर जेव्हा 2002च्या मतदार यादीमध्ये संबंधिताचा एपिक नंबर आणि आत्ताच्या चालू यादीमधला एपिक नंबर जर सेम असेल, सारखाच असेल, तरच ते फिक्कट निळसरमध्ये आपल्याला दिसणार आहे, अन्यथा ते दिसणार नाही. आणि ते जरी निळसर याच्यामध्ये तो कलर जरी दिसत असला, तरीसुद्धा ते आपल्याला पुन्हा एकदा आपल्या BLOकडून ते मॅप करायचं आहे. त्याच्यावरती आपल्याला क्लिक करून ते येस किंवा नो करायचं आहे ते माहिती बघून. म्हणजे आपल्याला सगळे जे नाव आहेत हे फिक्कट हिरव्या रंगामध्ये आपल्याला दिसायला पाहिजेत. इथे आपण क्लोज करूयात. आता इथे मॅप इलेक्टोर ही जी निळी टॅब आहे यावरती आपण क्लिक करूयात. आता इथे आपल्याला जी आहे तो लास्ट SIR स्टेट पहिली जी टॅब आहे ते डिफॉल्ट येणार आहे. इथे आपल्याला लास्ट SIR असेंब्ली नंबर जो आहे तो घ्यायचा आहे. इथे आपला 195 वरती होतं त्यावेळेस. त्यानंतर तिथला जो पार्ट असेल तो आपला जो आता डाउनलोड केला आहे आपण मतदार यादीचा तो बघायचा आहे. मधला जो काही नंबर असेल तो नंबर इथे त्याचा संबंधिताचा टाकायचा आहे. सर्च डिटेल्सवरती इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे सर्च डिटेल्सवरती आपण क्लिक केल्यानंतर इथे बघा आपल्याला वरती जे आहे ते आपल्याला चालू जी यादी आहे आपली मतदार यादी त्याच्यातलं नाव आणि नंबर इंग्रजीमधून दिसणार आहे. तर दुसरा भाग जो आहे खाली लास्ट SIR डिटेल्स इथे 2002ची येथे माहिती आपल्याला संबंधित जी दिसणार आहे ती दिसणार आहे मराठीमधून. ते नाव आपल्याला बघायचे आहेत. दोन्ही नावं जर सारखे असतील तर इथे आपल्याला येस यावरती क्लिक करायचं आहे. येसवरती क्लिक केल्यानंतर रेकॉर्ड अपडेट सक्सेसफुली असा पॉपअप विंडो येईल, त्याला आपल्याला ओके करायचं आहे. आणि हे ओके केल्यानंतर ते जे नाव आहे ते आपल्याला इथे ग्रीनमध्ये झालेलं दिसणार आहे. तर हे बघा इथे ते नाव जे आहे ते इथे आपल्याला ग्रीनमध्ये झालेलं दिसणार आहे. जर असं आपल्याला वाटलं की हे नाव चुकीचं आहे किंवा अनावधानाने आपल्याकडून त्याच्यावरती येस केलं गेलेलं आहे, तर इथे आपल्याला डाव्या हाताकडे दिसते बघा अनमॅप इलेक्ट्रोल. या अनमॅप इलेक्ट्रोलला आपण क्लिक करून तो अनमॅप करू शकतो. म्हणजे पुन्हा तो आपल्याला मॅप करण्यासाठी रेडी होईल. म्हणजे हे आपण एक प्रकारे डिलीटसुद्धा करू शकतो. अनमॅप वरती आपण क्लिक केल्यानंतर या पद्धतीने आपण त्याला खाली स्क्रॉल जर केलं तर इथं अनमॅप आणि कॅन्सल अशा 2 टॅब आहेत. तर डाव्या हाताकडचे जे अनमॅप आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तो पुन्हा एकदा पांढऱ्या रंगामध्ये झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक जो आहे तो मतदार इथे मॅप ज्या यादी मिळेल त्या यादीतून आपल्याला
मॅप करायचा आहे 2002 आणि 2024 किंवा 2025ची आपल्या हँडसेटमध्ये सध्या जी यादी आहे त्या पद्धतीने. त्यानंतर इकडे उजवीकडे ॲड प्रोजेनी ही एक टॅब आहे. त्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती करून घेऊयात. या छोट्याशा व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.